रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच या धरणाच्या पाण्याची पातळी घटली असून महाड नगरपालिकेने सर्वे केला असता कोरटुडे धरणातील पाणीसाठा चालू वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने या धरणात फक्त 24% पाणी शिल्लक राहिलेले आहे। त्यामुळे येत्या काही दिवसातच महाड शहर आणि परिसरातील 22 गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। शहरासाठी इतर काही पाण्याचे स्रोत असले तरी मात्र 22 गाव या धरणातील पाण्यावरतीच अवलंबून असतात। त्यामुळे या गावांना मार्च महिन्यापासूनच महाडवासियांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे। एकीकडे महाडकरांना पाण्याची टंचाई भासणार असल्याचं चित्र समोर आलेले असतानाच गेली कित्येक वर्ष महाड पंचायत समितीमार्फत महाड तालुक्यातील पाणी टंचाई असलेल्या वाड्या वस्तींमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। यामधील अतिदुर्गम भागातील गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। या अनुषंगाने 11 वाडे आणि 68 गावांना पुढे येणाऱ्या पाणी टंचाईचे संकटावरती मात करण्यासाठी महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी उपाययोजना केलेल्या आहेत। पाहूयात नेमक्या ह्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत। महाड शहर तसेच धरण क्षेत्रामध्ये यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असल्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा यावर्षी दरवर्षीच्या मानाने कमी आहे। त्या अनुषंगाने नगरपालिकेने विविध उपाययोजना केलेल्या आहेत। त्यातलीच एक योजना कोथरूड धरणातला पाणीसाठा खूप कमी होतोय। त्या अनुषंगाने आम्ही MIDCच्या लाईन पण जोडून घेतलेल्या आहेत। जिथे जिथे गळती आहे ते गळतीचं प्रमाण रोखलेलं आहे आणि काही वॉल्स पण आम्ही बसवलेले आहेत। त्या आमच्या टेक्निकली उपाययोजना केलेल्या आहेत। तरी परंतु काही ठिकाणी नागरिकांकडूनही आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे की यापुढे जरा थोडा पाणी कपात झाली किंवा कमी दाबाने पाणी आले तरी नागरिकांनी सहकार्य करावे। तसेच कुणीही पाण्याचा अपव्यय करू नये। सर्वांनी आपल्या नळाला तोट्या वगैरे बसवू नये। याशिवाय वाहने धुणे वगैरे वाहने धुणे, पाण्याचा विनाकारण म्हणजे पाणी दररोजचं शिळं म्हणून फेकून देणे यासारख्या गोष्टी नागरिकांनी करू नये व जबाबदारीने पाणी जपून वापरावे। या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या संकटाचा सामना 2-3 महिन्याशी जो पाण्याचा संकट येईल त्याचा सामना करता येईल। महाड तालुक्यात आपल्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात पाणी पुरवठा विभाग आणि पंचायत समिती यांच्या मार्फत आपण आराखडा करत असतो। पाणी टंचाईच्या दृष्टीने आपण संभाव्य आराखडा केलेला आहे। एप्रिल ते जूनचा आराखडा आपण करून जिल्ह्याला पाठवलेला आहे। यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आपण करतो त्यामध्ये नवीन बोरवेल घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आणि काहीच सोर्स नसेल तर मग टँकरचा पर्याय हा आपल्यापुढे असतो। यामध्ये विंधन विहीर दुरुस्ती म्हणजे पूर्वीच्या ज्या विंधन विहिरी आहेत त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपण 2 गावे आणि 6 वाड्या सुचवलेल्या आहेत। नवीन बोरवेल घेण्यासाठी 12 वाड्यांचा प्रस्ताव आपण प्रस्तावित केलेला आहे आणि ज्या ठिकाणी टँकर आवश्यक म्हणजे टँकरची गरज लागणार आहे अशा 11 गावे आणि 68 वाड्या आपण सुचवलेल्या आहेत। आणि आतापर्यंत जर विचार केला तर अजूनही आपल्याकडे पाणी पुरेशा प्रमाणात आहे। अजून टँकरची मागणी आपल्याकडे आतापर्यंत तरी आलेली नाही।